सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण असेल, पोट भरेल पण मन भरणार नाही असा काठोकाठ पुरणाने भरलेला असा छान गुबगुबीत खस्ता आलू मेथी पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये येथे मी 2 मोठे वाटी गहू घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं। बेसनने खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घातलेलं आहे, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धने पावडर यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर हलकासा ओवा यामध्ये मी घातलेला आहे, तीळ अर्धा चमचा घातलेला आहे, मुठभर मेथी बारीक चिरून यामध्ये घालायची आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर हलकसं पाणी घालायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर हे मेथीचं आवरण आपण तयार करणार आहोत। त्यासाठी मेथी इथे बारीक चिरून मी वापरलेली आहे। चांगलं असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्तही सैलसर किंवा घट्टसर मळायचं नाही, जसं आपण नॉर्मल चपातीला मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। त्यानंतर पुन्हा एका बाउलमध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला चांगले असे किसून घ्यायचे आहेत। तर आता हे मी किसून घेते। किसून घेतल्यामुळे जे स्टफिंग आहे आपलं खूप छान तयार होतं आणि पराठा कुठेही फुटला जात नाही। तर आता त्यानंतर मसाले जे आहेत, बेसिक मसाले जसं की धने पावडर, जिरे पावडर आवडीनुसार घालायचं आहे, अर्धा चमचा घातलेला आहे, लाल तिखट अर्धा चमचा, हळद 1 पाव चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे, हलकासा ओवा घातलेला आहे। त्यानंतर चाट मसाला पाव चमचा घालायचा आहे, गरम मसाला पाव चमचा यामध्ये मी घातलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा इथे बारीक वाटून घातलेला आहे। लसूण आवडत असेल तर लसूण सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला आणखीन काही आवडत असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता। तर आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊयात। इथे आपण बटाटा जो आहे तो किसून घेतलेला आहे। यामुळे काय होतं, पराठा आपला फुटला जात नाही किंवा भलेही पुरण वर आलं तरी आपला पराठा व्यवस्थित लाटला जातो। त्यामुळे बटाटा किसून घ्यायचा आहे इथे। तर आता छान आपली कणिकसुद्धा मुरलेली आहे, चांगली मळून घ्यायची आणि त्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर मीडियम साईजचे इथे मी गोळे तयार करून घेते। दिलेल्या साहित्यामध्ये आपले 5 पराठे आरामात होतात। तर अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेते। हलकसं याला आता आपल्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण सारण भरणार आहोत। तर सारण भरण्याची सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते। तर हे पहा, अशा पद्धतीने गोलाकार मी लाटून घेतलेला आहे, पुरणाचा थोडासा गोळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पारीवर पसरून घ्यायचा आणि हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला हा सील करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित बंद होतो, कुठेही फुटला जात नाही। पुरण जरी बाहेर आलं तरी पराठा आपला व्यवस्थित लाटला जातो। तर आता पुन्हा एकदा हलकसं पीठ लावून घ्यायचं आहे। तर आता पराठा आपल्याला अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे, म्हणजे जे स्टफिंग आहे आपलं पराठ्यातलं ते बाहेर येणार नाही आणि एकसारखं सगळीकडे लाटून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं की जे पुरण आहे ते सगळीकडे पसरलं जातं व्यवस्थित। तर हे पहा, अशा पद्धतीने पराठा मी एकसारखा सगळीकडून लाटून घेतलेला आहे। आता आपण हा भाजून घेऊयात। सगळे पराठे मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेले आहेत। तवा चांगला गरम असला पाहिजे, तव्याला चांगलं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर पराठा यावर टाकायचा आहे। मीडियम टू लो गॅसवर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे, जास्त हाय फ्लेमवर भाजायचा नाही, नाहीतर पराठे करपून जातात आणि आतून तसाच कच्चा वास त्याला राहतो। त्यामुळे लो टू मीडियम हीटवर आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। जे काही आपण त्यामध्ये मसाले किंवा भाज्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या अशा भाजल्या जातील। तर थोडं तेल लावत दोन्ही साईडने छान असा खरपूस आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तूप, बटर किंवा तेल त्याला लावून घेऊ शकता। तर मस्त खरपूस दोन्ही साईडने पराठा आता भाजून घेऊयात। सगळे पराठे मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने लाटू शकता। पराठ्यांसोबत दही, चटणी, सॉस अप्रतिम लागतं, पण खरं सांगायचं तर नुसतेच हे पराठे खूपच छान लागतात। दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं। पराठा इथे आपला छान भाजून तयार झालेला आहे। सगळे पराठे मी अशाच पद्धतीने भाजून घेते।
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा पोटभरीचा काहीतरी पदार्थ द्यायचा असेल तर मस्त चमचमीत असा हा आलू मेथी पराठा पौष्टिक पण आहे, पोटभरीचा पण आहे आणि अगदी पटकन तयार होणारा आहे। हे पहा, मस्त असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत। दिलेल्या साहित्यातून जवळपास 5 पराठे मीडियम साईजचे आरामात तयार होतात आणि तुम्हाला मी दाखवते, पुरण आपलं मस्त काटोकाट पसरलेलं आहे। छान गुबगुबीत पोटभरीचा पौष्टिक असा हा पराठा तयार होतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।